नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर, काय सांगाल आज पत्रकार परिषद ठेवली? नमस्कार, मी गिरीश मगरे, मी पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे। माझं इथे वळूज MIDC एरियामध्ये सर्किट ब्रेकर आणि ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे। मी आमच्या इंडस्ट्रीचा बिझनेस सांभाळून काही माझ्या हॉबी आणि पॅशन आहेत, त्याच्यामध्ये लिखाणकाम आणि चित्रकला। तर याच्यावर जसं वेळ मिळेल तसं मी काम करत असतो। मी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये उर्दू, हिंदी, मराठी आणि इंग्लिश या 4 भाषेमध्ये वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत। काही कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही त्या वेळेचा वापर करून पुस्तकं लिहिलीत आणि पब्लिश केलेली आहेत। हे करत असताना माझा चित्रकलेचा छंद मी जोपासण्याचा प्रयत्न केला आणि त्यात एक नवीन व्हेंचर असलेलं एक आर्ट एक्झिबिशन या रविवारी आम्ही लॉन्च करतो आहे इथे औरंगाबादला। तर त्या आर्ट एक्झिबिशनची थीम आहे स्पिरिच्युअल म्युझिक ऑन कॅनव्हास, म्हणजे वेगवेगळ्या देशातले स्पिरिच्युअल म्युझिक किंवा लोकसंगीत, जसे आपल्याकडे अभंग, पोवाडे किंवा बाऊल म्युझिक आहे, सुफी संप्रदायाचं म्युझिक आहे, या सगळ्याचं एका पेंटिंगवर चित्रण करून आणि त्याच्याबद्दलची एक डॉक्युमेंटरी बनवली जगभरातल्या स्पिरिच्युअल म्युझिकची। ती बघून हे पेंटिंगचं एक्झिबिशन बघण्यासारखा त्याचं प्रयोजन आहे। तर हे पेंटिंगचं एक्झिबिशन चालू असतानाच इंडियन क्लासिकल म्युझिकचा पण त्याला सपोर्ट असेल, लाईव्ह म्युझिक असेल, बासरी आणि सारंगी आणि तबल्याचं, तर हा एक वेगळा प्रयोग आहे, फ्युजन ऑफ पेंटिंग आर्ट विथ म्युझिक, लाईव्ह म्युझिक। तर अशा टाईपचा एक आम्ही नवीन प्रयोग औरंगाबादला करायचा प्रयत्न करतो। त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या एका पुस्तकाचं विमोचन आहे, तस्वीरे सुखन एडिशन 2। तर पद्मजा खेनानी मॅडमच्या हस्ते याचं विमोचन होणार आहे आणि पुढच्या पिढीला लोककलेची जाण व्हावी म्हणून निरंजन भाकरेंच्या सुपुत्राचं एक लोककलेवरचं एक तासाभराचा प्रोग्राम आहे, ज्यात भारूड, पोवाडे, नंदी बैल, पोतराज वगैरे या विषयाबद्दलची माहिती मिळेल आणि त्याबद्दलची गाणे वगैरे असतील। अतुल दिवेंचा गझलांचा कार्यक्रम आहे, माझ्या लिहिलेल्या काही नज्म त्या दिवशी अतुल दिवेजी गाणार आहेत। तर अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम आम्ही औरंगाबादमध्ये करायचा प्रयत्न करतो आहे। आणि हे एक्झिबिशन यानंतर ही पूर्ण थीम स्पिरिच्युअल म्युझिक ऑन कॅनव्हास हा पूर्ण सेट आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यापैकी जपान, स्पेन या ठिकाणी आणि टर्की या 3 ठिकाणी ऑलरेडी आम्हाला शेड्यूल मिळालेलं आहे तिथल्या आर्ट गॅलरीजचं, आणि पुढच्या 2 वर्षामध्ये तिथे हे प्रदर्शनं भरवले जातील आणि त्यायोगे मग भारतातल्या लोकसंगीताचं वगैरे तिथे आम्ही प्रमोशन करू। धन्यवाद। आपलं नाव यासाठी काही चार्जेस वगैरे सर्वसामान्यांसाठी ओपन असणार आहे, काही चार्जेस वगैरे लागतील? हे एक्झिबिशन सर्वसामान्यांसाठी ओपन आहे, याला कुठली एंट्री फीस नाही आहे आणि आर्ट स्टुडंट्सला आणि सामान्य लोकांनासुद्धा लोकसंगीताची माहिती व्हावी, कलेची माहिती व्हावी यासाठी हे फ्री ठेवलेलं आहे। यामध्ये एक शिल्पकलेचं पण एक वर्कशॉप आहे 1 ते 2 या याच्यामध्ये। शुभम साळवे नावाचे जे शिल्पकार आहेत तिथल्या औरंगाबादचे, त्यांचं एक तासाचं डेमॉन्स्ट्रेशन आहे त्या याच्यामध्ये। ते स्टुडंटच्या दृष्टीने खूप उपयोगी पडेल असं हे प्रदर्शन आहे। वेळ काय असेल किती तारखेला? 11 तारखेला 11 फेब्रुवारी रविवारी हा कार्यक्रम आहे आणि 11 ते 5 पेंटिंगचं एक्झिबिशन आहे आणि त्या 1 ते 2च्या दरम्यान हे शिल्पकलेचं डेमॉन्स्ट्रेशन आहे। ठिकाण काय असतं? स्थळ कोणतं कार्यक्रम? स्थळ त्याचं स्थळ आहे शर्विन आउट हाऊस नावाचं एक हॉटेल आहे बीड बायपासला। त्या ठिकाणीसुद्धा म्हणजे सोय नसताना आर्ट गॅलरीची आम्ही त्या ठिकाणी कन्वर्ट करतो येते आणि औरंगाबादला आर्ट गॅलरी नसल्यामुळे अशा हॉटेल्समध्ये प्रदर्शन भरवावी लागतात। ही एक खंत आहे इथल्या आर्टिस्टची। म्हणजे एक असं वाटतं की बाबा शहरामध्ये काही आर्ट गॅलरी अशी उभारण्यात आलेली पाहिजे? हो, अशा प्रकारच्या आर्ट गॅलरी जर शहरामध्ये झाल्या तर आपल्या इथले लोकल जे स्टुडंट्स आहेत त्यांना पुण्याला, मुंबईला जायची गरज पडणार नाही आणि इथेच त्यांच्यासाठी चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्या तर औरंगाबादचे आर्टिस्टसुद्धा खूप चांगले आहेत
तर त्यांना इथे चांगला वाव मिळेल आणि त्यांची म्हणजे कला पण चांगल्या प्रकारे जोपासली जाईल.